आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया श्री नवग्रह स्तोत्राची रचना कोणी केली आहे, प्रत्येक ग्रहाच्या मंत्राचा अर्थ काय आहे, स्तोत्र पठणाचे लाभ काय आहेत. समुद्रमंथन होण्यापूर्वी 7 ग्रह होते: सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी. पण जेव्हा समुद्रमंथन झाले, त्यातून अमृत निघाले, ते राहूने देवांच्या रांगेत येऊन वेश बदलून प्राशन केले. हे सूर्याच्या चंद्राच्या लक्षात आले. त्यांनी भगवान विष्णूंना सूचना दिली. भगवान विष्णूंनी त्वरित त्याचे मस्तक सुदर्शन चक्राने कापले. पण धड व शीर वेगळे झाल्यानंतरही ते जिवंत राहिले, कारण अमृत प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना अमरत्व प्राप्त झाले. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना ग्रह बनवले. तेव्हापासून 9 ग्रह झालेत. याचे वर्णन श्री भागवत ग्रंथ स्कंद 8 अध्याय 9 श्लोक 26 मध्ये वर्णित आहे. पण तेव्हापासून अजून एक गोष्ट नवीन निर्माण झाली. सूर्य व चंद्राने ही सूचना भगवान विष्णूंना दिली होती, म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी राहू त्यांना ग्रहणाच्या वेळी ग्रासतो. या नवग्रहांविषयी अनेक मंत्र वेदांमध्ये आहेत, पण त्यांचे संस्कृत उच्चारण कठीण आहे. ते सर्वांना शुद्ध उच्चारणे शक्य होणार नाही. पण जगत कल्याणासाठी, सर्व भक्तांच्या कल्याणासाठी श्री व्यास ऋषींनी नवग्रह स्तोत्राची रचना केली. हे स्तोत्र देखील संस्कृतमध्ये आहे, पण तरीही उच्चार सोपे आहेत. प्रभावी शब्दसमूह असल्याने एक एक मंत्र श्रेष्ठ व प्रभावी आहे. नवग्रह स्तोत्र सर्वप्रथम श्री गणेशाय नमः असे म्हणून गणपतीस वंदन केले आहे. सर्वात प्रथम मंत्र आहे तो सूर्यदेवाचा किंवा रविग्रहाचा. जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महद्युतिम तमोरीम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. अर्थात जपा म्हणजे जास्वंदाचे फूल, कुसुम म्हणजे फूल किंवा पुष्प, जास्वंदाच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती ज्याची आहे. काश्यपेयम महद्युतिम, कश्यप ऋषींच्या वंशात जन्मलेला. महद्युतिम म्हणजे अति तेजस्वी. तमोरीम म्हणजे तम म्हणजे अंधार, अरी म्हणजे नष्ट करणारा. जसे रावणारी म्हणजे रावणास मारणारा, नष्ट करणारा, तसे तमोरीम म्हणजे अंधाराचा नाश करणारा. आपल्या तेजोमय किरणांनी सर्व सृष्टी प्रकाशमय करणारा. सर्व पापघ्नम, सर्व प्रकारची पापे नष्ट करणारा. सर्व प्रकारची म्हणजे कायिक, वाचिक, मानसिकरित्या अनेक कृतीतून, कर्मातून, बोलून व मनाने वाईट चिंतून जी पापे केली जातात, ती सर्व पापे नष्ट करणारा. प्रणतोस्मी दिवाकरम, अशा सूर्यदेवास मी नमस्कार करतो. नवग्रह स्तोत्रात दुसरा मंत्र आहे तधी शंख तुषाराभम क्षीरोदार्णव संभवम नमामि शशिनम सोमम शंभोर मुकुटभूषणम. दधी म्हणजे दही. पंचामृत स्नानाचा जो मंत्र आहे त्यात दधी शब्द आहे. दही व शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणारा. हे दोन्ही पूर्णपणे शुभ्र असतात, पण किंचित पिवळसर छटा असतेच. क्षीर अर्णव म्हणजे क्षीरसागर. संभूतम म्हणजे निर्माण होणे, प्रकट होणे, जन्म घेणे. चंद्र हा क्षीरसागरातून निर्माण झालेला आहे, उत्पन्न झालेला आहे. म्हणून क्षीरोदार्णव संभूतम म्हणजे क्षीरसागरातून निर्माण झालेल्या. नमामि शशिनम सोमम, चंद्रास नमस्कार करतो. शंभोर मुकुट भूषणम, भगवान शंकराच्या जटारूपी मुकुटावर अलंकाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, ससा धारण करणाऱ्या सोमाला म्हणजे चंद्राला मी नमस्कार करतो. तिसरा मंत्र आहे धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तंच मंगलम प्रणमाम्यहम.
ह्या मंत्रात देखील संभूतम असा शब्द आला आहे. धरणीच्या गर्भातून उदरातून प्रकट झालेला, उत्पन्न झालेला, विद्युत कांती समप्रभ, विजेप्रमाणे, विजेच्या समान तेजोमय कांती असणारा. कुमारम म्हणजे बालक. शक्ती हस्तंच, ज्याच्या हातात शक्ती हेच शस्त्र आहे. मंगलम प्रणमाम्यहम, कुमार रूप मंगळास मी नमस्कार करतो. चौथा मंत्र आहे प्रियंगु कलिका श्यामम रूपेणाम प्रतिमम बुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यहम. प्रियंगु कलिका श्यामम, अशोक वृक्षाच्या लाल वर्णाच्या फुलाप्रमाणे. येथे श्यामम असा जो शब्द आहे तो त्या लाल रंगातील गडदपणा दर्शवण्यासाठी आहे. सर्वच रंगाच्या फिकेपणापासून गडद रंगापर्यंत अनेक छटा असतात. तसा लाल रंग ही गडद असणे होय. रूपेणाम प्रतिमम बुधम, अशा वर्णाचे रूप असणाऱ्या बुधग्रहास. सौम्यम सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यहम. येथे सौम्य शब्द 2 वेळा आला आहे. म्हणजेच सौम्याहूनही सौम्य असणारा. यात सर्व गुण आपोआपच आलेत. जसे अतिरूपवान, सोज्वळ, निर्मल, सात्विक, सरळ मार्गाने शांतपणे जीवन जगणारा, अत्यंत उत्तम, शांत, सुस्वभाव असणाऱ्या बुधास किंवा बुधग्रहास मी नमस्कार करतो. त्याच्यानंतर पुढचा मंत्र आहे देवानांच ऋषीणांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तन्नमामि बृहस्पती. देवानांच ऋषीणांच म्हणजे देवांचे व ऋषींचे गुरु असलेले. कांचन म्हणजे सोने. कांचन सन्निभम, सोन्यासारखे अंगकांती असलेले. बुद्धिवंत व त्रिलोकात श्रेष्ठ असलेल्या बृहस्पतींना, देवांच्या गुरूंना मी नमस्कार करतो. हिमकुंद मृणालाभम दैत्यानाम परमम गुरुम सर्व शास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यहम. हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य असलेल्या, तसेच सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगु ऋषींच्या कुळात जन्मलेल्या शुक्रास किंवा शुक्रग्रहास मी नमस्कार करतो. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनिश्चरम. निळसर अंग कांती असलेल्या सूर्यपुत्र यमाग्रज म्हणजे यमदेवाचा मोठा बंधू. छाया मार्तंड, मार्तंड म्हणजे सूर्य. संभूतम च्या उदरी प्रकट होणे, जन्म घेणे. छाया व सूर्य यांच्या उदरी जन्म घेतलेल्या त्या शनिदेवांना मी नमस्कार करतो. अर्धकायम महावीर्यम चंद्रादित्य विमर्दनम सिंहिका गर्भसंभूतम तम राहुम प्रणमाम्यहम. अर्धे शरीर असणाऱ्या बलवान, तेजस्वी, पण चंद्राला व सूर्याला छळणाऱ्या, ग्रासणाऱ्या सिंहिकेच्या उदरी जन्म घेतलेल्या राहूस मी नमस्कार करतो. पलाश पुष्प संकाशम तारका ग्रहमस्तकम रौद्रम रौद्रात्मकम घोरम तम केतुम प्रणमाम्यहम. पळसाच्या फुलाप्रमाणे लाल रंग असणाऱ्या, ग्रह ताऱ्यांमध्ये मुख्य असणाऱ्या, रुद्राप्रमाणे तापदायक असणाऱ्या केतूला मी नमस्कार करतो. येथे नवग्रहाचे 9 मंत्र पूर्ण झाले. पुढच्या श्लोकात हे स्तोत्र कुणी रचले व या स्तोत्रापासून काय लाभ आहेत ते दिलेले आहेत. इति श्री व्यास मुखोद्गीतम य पठेत सुसमाहित दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति. हे नवग्रह स्तोत्र श्री व्यास ऋषींनी रचलेले आहे. या स्तोत्राचे पठण जो कोणी भक्त दिवसा रात्री किंवा प्रातःकाळी सायंकाळी करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. नर नारी नृपाणांच भवेत दुःस्वप्न नाशनम
ऐश्वर्यं तूलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम. स्त्री पुरुष राजा असे सर्वजण हे स्तोत्र जे पठन करतील त्यांची सर्वांची दुःखे नाहीशी होतील. ग्रह नक्षत्रजा पीडा तस्कराग्नी समुद्भवा ता सर्व प्रशमं यान्ति व्यासो भृते न संशय. ग्रह पीडा नष्ट होण्यासाठी किंवा नष्ट होते. चोर अग्नी यापासून होणारा त्रास नष्ट होतो यात संशय नाही असे व्यास ऋषींनी स्तोत्रातच सांगितलेले आहे. इति श्री वेद व्यास विरचितम आदित्यादी नवग्रह स्तोत्रम संपूर्णम. असे हे वेद व्यास ऋषींनी रचलेले हे नवग्रह स्तोत्र येथे पूर्ण झाले आहे. प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतातच. त्या कशामुळे निर्माण होतात हे काही वेळा लक्षात येतच नाही. पण ग्रहांचा परिणाम मानवी जीवनावर होतच असतो हे सत्य आहे. आपणास फक्त चंद्र सूर्याचा परिणाम जाणवतो, पण तसाच इतर ग्रहांचाही परिणाम होतोच. तो चांगला असो की वाईट आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होतोच. पण वाईट परिणाम होऊ नये व सर्व ग्रह आपल्या जीवनात आपण करीत असलेल्या कार्यात अनुकूल राहावेत म्हणून श्री नवग्रह स्तोत्राचे पठण सकाळ संध्याकाळ करणे हा एक अगदी सोपा उपाय आहे. तो आपण जरूर करावा व आपले जीवन सुखी करावे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.